इचलकरंजी शहर पुरवठा कार्यालयाच्या कामकाजाबद्दल प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या। या तक्रारींच्या अनुषंगाने प्रांताधिकाऱ्यांनी शहर पुरवठा कार्यालयाला भेट देऊन आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत प्रशासनाला सूचना केल्या। काही लाभार्थ्यांच्या संदर्भामध्ये अशी बाब निदर्शनास आलेली आहे की त्यांचे आधार कार्ड अपडेट झालेले नाही किंवा आधार कार्डचं त्यांच्या बँक खात्याशी लिंकिंग झालेलं नाही। या संदर्भामध्ये मी प्रांताधिकारी म्हणून या ठिकाणी आज बैठक घेतलेली आहे। सर्व लाभार्थी जे आहेत त्यांच्यासाठी एक सुविधा आपण इचलकरंजीमधील पुरवठा कार्यालय या ठिकाणी सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये आधार लिंकिंग ज्यांचं झालेलं नाही किंवा आधार अपडेशन झालेलं नाही त्याची जी कारणं आहेत, कोणत्या कारणास्तव त्यांची पेन्शन मागील 3 महिन्यापासून बंद आहे, ती कारण शोधण्यासाठी आधारचा सेटअप या ठिकाणी पुरवठा कार्यालयामध्ये लावण्यात येणार आहे। तो सेटअप ज्या व्यक्तींना मागील 3 महिन्यापासून पेन्शन मिळत नाही अशा लाभार्थ्यांनी या ठिकाणी पुरवठा कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे। पेन्शन योजनेचे शहरात सुमारे 27,807 लाभार्थी आहेत। त्यातील आधार बँकेशी लिंक नसलेल्या 4,726 लाभार्थ्यांनी तातडीनं आधार लिंक करून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, पुरवठाधिकारी दिनेश आडे, संजय गांधी निराधार योजनेच्या सीमा आगाशे पाटील आदी उपस्थित होते।